नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। हप्त्यासाठी 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। शेतकऱ्याच्या बाजूने आपल्याला सहकार्य करायचं। सर, ज्या शेतकऱ्यांना सुरू झाली समजा की सर ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत आहे त्यांना जे प्रधानमंत्री पीएम किसान हे आहे त्याचा लाभ मिळणार नाही अशी माहिती आहे। नाही, तसं काही नाही सांगितलंय आणि नवा हप्ता आज उद्या पडणार आहे। सर, याच्यामध्ये काय ॲग्रिस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत। मला शेतकरी बांधवाला एक विनंती करायची आहे की सगळ्याच शेतकऱ्याला 56 लाख शेतकऱ्याला याचा लाभ भेटणार आहे। सगळेच लोक जाऊन तिथं महाई सेवा केंद्रावर गेल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम लागला। काही लोकांचे राहिलं असलं तर अजून आपण 10 दिवसाला दुसरी यादी टाकणार। त्याच्यात जर काही कमतरता राहिली, त्यांना काही समजणं गेलं तर तहसीलला तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत आणि जिल्हा अधिकारी महोदय यांच्या नेतृत्वाखाली एक जिल्ह्याची कमिटी नेमलेली आहे। त्याच्या जर काही अडचणी आल्या तर ही 2 समिती आमची तुम्हाला मदत करते। पीक कर्ज वाटप सुरू आहे का? लगेच पूरग्रस्त भागात जे आहे यंदा जे पूर आलेला आहे तर त्या भागात काही सवलती वगैरे देणार का शेतकऱ्यांना? तो निर्णय व्हायचा राहिला। आता ही जी पीक कर्ज आहे, आतापर्यंत कर्जमाफी झाल्यावर कर्ज वाटप पुन्हा नव्यानं होत नव्हतं, परंतु आता मात्र जेवढं पीक कर्ज आपलं भरले सरकारने, जेवढं मुद्दल आहे तेवढं लगेच आपल्याला कर्ज वाटप करायचं आणि प्रमाणपत्र द्यायचे। सर, सहकार विषयाचा शालेय शिक्षणात समावेश होणार आहे, आता मंजुरी मिळाली नाही मिळाली, पण गरज आहे या सगळ्या गोष्टीची। आज देशाला आमच्या सहकार क्षेत्र म्हणजे आपल्या देशाची तसं बघितलं तर इकॉनॉमी शेतीवरच आहे आणि राज्याचं सहकार क्षेत्र खूप चांगल्या प्रकारचं आतापर्यंत काम करत आहे। आपण लोकांनी चांगल्या गोष्टीकडे लक्ष कमी दिलं आहे। समजा माझ्या अंगावर पांढरे कपडे तर शेतकरी बांधवांनो, आताच बघितल्याप्रमाणे आपण सविस्तर माहिती आता समजून घेऊया। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती असो किंवा राजकीय बातम्या असो सर्वात अगोदर तुम्हाला याच चॅनलवर मिळत असतात। तर शेतकरी बांधवांनो, आपण बघितलं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची बरेचसे शेतकरी बऱ्याच दिवसापासून वाट बघत आहे। त्यासंबंधी वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहे। जर आपण बघितलं तर आताच मागे आलेल्या बातमीनुसार ज्यांना शेतकरी कर्जमाफी मिळालेली आहे त्यांचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता बंद होणार। तर हे असे काही अफवा असलेले नाही, तर यासंबंधी अधिकृत असं कोणताही निर्णय हा शासनाने घेतलेला नाही। त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी संबंधी आपण जर बघितलं तर येणारा हप्ता सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि त्वरित जमा करण्याचे शासनाने आदेशसुद्धा देण्यात आलेले आहे। त्यासंबंधीचा निधीसुद्धा वळवण्यात आलेला आहे। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंबंधी ही मोठी घडामोड आता समोर येत आहे। परंतु तत्पूर्वी जर तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता मिळालेला नसेल, काही त्रुटीमुळे जर हप्ता बंद झालेला असाल तर तुम्ही अधिकृत प्रोफाईलवर जाऊन तुमचा PM किसानचा हप्तासुद्धा चालू करून घेणे जरुरी आहे। जर PM किसानचा हप्ता तुम्हाला मिळालेला नसेल तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्तासुद्धा मिळणार नाही। त्यासाठी तुमची KYC करून घ्या, जेणेकरून KYC केल्यानंतर हप्ता हा रेग्युलरपणे सुरू होत असतो। आतापर्यंत जर आपण बघितलं तर PM किसानचे 23 हप्ते जमा झालेले आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये। त्याचप्रमाणे आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची पारी आहे, परंतु त्यापूर्वी तुम्ही तुमची KYC असो किंवा इतर डॉक्युमेंट असो ते पूर्ण करून घेणे जरुरी आहे। आता नमो शेतकरीचा जो निधी आहे तो वर्गीक करण्यात आलेला आहे, म्हणजे आता आपण जर बघितलं तर कोणत्याही क्षणी म्हणजे ह्या हप्त्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात। कारण आपण जर बघितलं तर पूर्वीच नमो शेतकरी हप्त्याला खूप उशीर झालेला आहे, तर आता आपण जर बघितलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सरसकट पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यासाठी तुम्ही तुमची प्रोफाईल चेक करा, जेणेकरून काही त्रुटी असेल तर हप्ता येण्यापूर्वी ती दुरुस्त करून घेणे केव्हाही चांगले।